शब्द जरी गीतांच्या मध्ये असलेत तरी त्याचं सार मात्र आयुष्यामध्ये सापडतं. कारण प्रत्येक गीतामध्ये जे मांडलं असतं त्याचं सगळं सार, त्याचं भावविश्व हे त्या गीतामध्ये लपलेलं असतं. कविवर्य नारायण वामन टिळक यांची प्रतिभेची देणगी ही अमूल्य अशी होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या काव्यामधून लोकांच्या निगडीत असणाऱ्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आपले आत्मकथन त्याने आपल्या गीतांच्या मधून व्यक्त केलेत. आता या गीतामध्येच पाहणा, उपासना संगीतामध्ये स्वतःच्या आत्मसमर्पणाबद्दल काय सुंदर रीतीनं नारायण वामन टिळक लिहितात. ते असं म्हणतात की परमेश्वरा, मी जे जे शब्द बोललो ते केवळ तुझ्यासाठी होते. माझ्या मनात जे जे विचार आलेत ते फक्त ख्रिस्ता तुझ्यासाठी होते. एवढंच नव्हे तर माझा हात असतील, माझे पाय असतील, ख्रिस्ता ज्या ज्या ठिकाणी मी गेलो ते माझं जाणं सुद्धा केवळ तुझ्यासाठी आहे. ख्रिस्ता, मी स्वतःचा आता उरलोच नाही, माझं सर्वस्व तू झालेलं आहेस. आणि या गीताच्या शेवटी ते असं म्हणतात की ख्रिस्ता, मी आता संपूर्ण तुझा आहे, माझं आत्मसमर्पण तुझं आहे. आता माझा भार वाहणारा कोण? तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही. या आपण ऐकूया उपासना संगीतामधील अतिशय सुंदर असा हा आत्मकथनाचा अनुभव नारायण वामन टिळकांच्या लेखणीतून उतरलेला. मुखे उच्चारिले, जे जे मनी आले मुखे उच्चारिले, जे जे मनी आले, जे जे मनी आले मुखे उच्चारिले. हातानी जे केले आज महापा, हातानी जे केले आज महापाप,
उच्चारिले